रमेश म्हात्रे आता शरण आलाय। विष्णुनगर पोलीस ठाण्यात तो हजर झालेला आहे। रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। डोंबिवलीमध्ये महिला डॉक्टरांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मारहाण केलेली होती आणि आता अखेर तो पोलिसांना शरण आलाय। नेमकी तिथली परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश गोडे आपल्या सोबत आहेत। योगेश, बरोबर आहे गौरी, सध्या रमेश म्हात्रे हे पोलिसांना शरण आलेले आहेत। त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये स्वतःला शरण आलेले आहेत। डोंबिवली विषय जे महिला डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील हे मुख्य आरोपी होते। हे नगरसेवक होते। त्यांनी या प्रकारची जी काही कृत्य केलेली होती ती न शोभणारी कृत्य होती। त्यामुळे अनेक दिवसांपासून त्यांना अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते। मात्र त्या आदेशावर ते पोलीस स्टेशन मध्ये न राहता ते हॉस्पिटलमध्ये जात होते, कारण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे हा संपूर्ण प्रकार सुरू होता। मात्र अखेर काल कल्याण आणि महाराष्ट्रभर इंडियन असोसिएशन, मेडिकल इंडियन असोसिएशनच्या वतीने एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। या महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर रमेश म्हात्रे यांचा जो जामीन झाला होता तो रद्द करण्यात आला। आणि खरं योगेश, पुढची प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। तुम्ही या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।